जव्हार मध्ये पर्यटन स्थळांना भेट देताना आपल्याला हा छोटासा मित्र भेटला। तर आज आपल्याला जव्हार मधले जेवढे पण पर्यटन स्थळ आहेत त्यांना आपल्याला भेट द्यायची होती आणि एक्सप्लोर करायचे होते। तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला आपले मित्र भेटलेत आणि ते सुद्धा व्लॉगिंग मध्ये एक्सपर्ट आहेत। त्याच्यामधलाच हा एक जव्हारचा व्लॉगर जितू बोरसे आणि दुसरा व्लॉगर म्हणजे पालघरचा सुदेश। तर आम्ही सगळे मिळून आज करणार आहेत जव्हार एक्सप्लोरिंग। त्याच्यातच पहिला लोकेशन म्हणजे आपला हिरडपाडा वॉटरफॉल। हिरडपाडा हा धबधबा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील हिरडपाडा गावाजवळ असलेला एक निसर्गरम्य धबधबा आहे। हिरडपाडा धबधबा अंदाजे 300 फूट उंच आहे। पावसाळ्यात त्याचे रूप आकर्षक दिसते। हिरडपाडा धबधबा हा जव्हार पासून अवघ्या 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे आणि दाबोसापेक्षा गर्दी कमी असल्यामुळे बघायला सुद्धा खूप मजा येते। आता आम्ही येऊन पोहोचलो दुसऱ्या लोकेशन वरती, तो म्हणजे सगळ्यांचा आवडतीचा खडखड डॅम। हे धरण पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे। पावसाळ्यात येथे हिरवाई, धुक्याने झाकलेले डोंगर आणि पाण्याने भरलेले धरण यामुळे हे ठिकाण पर्यटकांना खूप आकर्षित करते। खडखड डॅम वरती आपल्याला एक आपला मित्र सुद्धा भेटला, तो म्हणजे नानेट भाऊ। नानेट भाऊ हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे आपल्याला चावा जरी घेतला तरी आपल्याला काही होणार नाही। आता आम्ही येऊन पोहोचलोय तिसऱ्या लोकेशन वरती। तिसरा लोकेशन आपला आहे सिरपामाळ। सिरपामाळ हे जव्हार नाशिक रस्त्यावर असलेले एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे। येथे शिवाजी महाराजांचे स्मारक आणि ऐतिहासिक फलक पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत मोहिमेपूर्वी येथे मुक्काम केल्याची ऐतिहासिक नोंद आहे। तर मित्रांनो, असा होता आपला पार्ट 1। पार्ट 2 साठी आपल्या आयडी ला फॉलो करून ठेवा। लवकरच मी पार्ट 2 सुद्धा अपलोड करणार आहे आणि हा याचा फुल व्हिडिओ युट्यूब वरती सुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।